नमस्कार. मेष राशीच्या माझ्या लाडक्या आणि पराक्रमी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जो तुमच्या नशिबाची संपूर्ण दिशा बदलून टाकणार आहे. 1 मे ते 31 मे 2026 हा महिना तुमच्यासाठी केवळ कॅलेंडरवरचे काही दिवस नाहीत, तर तुमच्या संघर्षाचा अंत आणि यशाच्या नवीन पर्वाची ही एक दमदार सुरुवात आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून खूप कष्ट करूनही मागे पडत असाल किंवा तुमच्या मेहनतीचे फळ कोणीतरी दुसरेच घेऊन जात आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला एक संकेत आहे असे समजा. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये अग्नितत्व असते आणि याच अग्नीच्या जोरावर तुम्ही आत्तापर्यंत अनेक संकटांना जाळून खाक केले आहे. पण आता वेळ आली आहे त्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे, कारण यामध्ये मी अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला आजवर कोणीही सांगितल्या नसतील. जर तुमचा तुमच्या कुलदैवतावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल, तर या प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा आणि या व्हिडिओला आत्ताच मनापासून एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका, कारण तुमची एक सकारात्मक कॉमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. मे महिन्याची सुरुवात होत असतानाच आकाशातील ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी एक विलक्षण चक्रव्यूह रचत आहे. पण घाबरू नका, कारण तुम्ही स्वतः या चक्रव्यूहाचे सारथी आहात. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा या महिन्यात अत्यंत प्रभावशाली स्थितीत असून तो तुम्हाला ती ऊर्जा देणार आहे जी आजवर कुठेतरी सुप्त अवस्थेत होती. मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक गणिते सोडवण्याचा महिना ठरणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या खिशातून पैसा पाण्यासारखा वाहत होता. कदाचित घराचे हप्ते असतील, मुलांचे शिक्षण असेल किंवा अचानक उद्भवलेले वैद्यकीय खर्च असतील, या सगळ्यामुळे तुमची झोप उडाली होती. पण 1 मे पासून ग्रहांची चाल बदलत आहे. तुम्हाला अचानक अशा ठिकाणाहून धनलाभ होऊ शकतो ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. समजा तुम्ही एखाद्या जुन्या मालमत्तेच्या वादात अडकला असाल, तर या महिन्यात तो निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही, तर जर तुम्ही कोणाला उधार दिलेले पैसे आता विसरून गेला असाल, तर तो व्यक्ती स्वतःहून तुमच्या दारावर येऊन तुमचे पैसे परत करेल. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला मिळायला सुरुवात झाली आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर मेष राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ऑफिसमध्ये जे राजकारण तुमच्या विरुद्ध शिजत होते, जे लोक तुमच्या कामात अडथळे आणत होते, ते आता आपोआप बाजूला होणार आहेत. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि कदाचित तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा प्रमोशनची ऑफर मिळेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळताच गर्विष्ठ होऊ नका. तुमची नम्रताच हीच तुमची खरी ताकद आहे. व्यवसायात असलेल्या माझ्या मेष राशीच्या भावंडांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन आला आहे. जर तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत असाल, तर 15 मे नंतरचा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. ग्राहकांचा ओघ वाढेल आणि बाजारात तुमची एक वेगळी पत निर्माण होईल. पण व्यवसायात भागीदारी करताना डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण जवळचाच माणूस कधीकधी घात करू शकतो. प्रत्येक कागदपत्र नीट वाचूनच त्यावर स्वाक्षरी करा. मध्यावधीमध्ये आपण पोहोचलो आहोत आणि इथे मला तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे. तुम्हाला असे वाटते का की तुमच्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागली आहे? कामे पूर्ण होता होता राहून जातात किंवा घरात सतत कटकटी होतात? जर असे असेल तर हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका, कारण पुढे मी यावर एक अमोघ उपाय सांगणार आहे. जर तुम्हाला हे मार्गदर्शन मोलाचे वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातही तुम्हाला असेच दिशादर्शक व्हिडिओ मिळत राहतील.
तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते खाली कॉमेंटमध्ये नक्की विचारा. मी स्वतः त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. आता वळूया तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे आणि नात्यांकडे. मेष राशीचे लोक स्वभावाने थोडे रागीट आणि जिद्दी असतात, पण त्यांचे मन साफ असते. या महिन्यात तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. जर तुमच्यात काही जुने वाद असतील तर ते मिटवण्यासाठी हा महिना उत्तम आहे. तुमच्या जोडीदाराला थोडा वेळ द्या, त्यांच्या भावना समजून घ्या. एक छोटीशी सहल किंवा एकत्र घालवलेला वेळ तुमच्या नात्यात पुन्हा तीच जुनी गोडी निर्माण करेल. जे तरुण तरुणी लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धात विवाहाचे योग अत्यंत प्रबळ आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि एखादे मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांची प्रगती पाहून तुमचे मन तृप्त होईल. जर तुमचे मुलं शिक्षणासाठी बाहेर जाण्याच्या विचारात असतील तर त्यांना या महिन्यात योग्य दिशा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला थोडी खबरदारी घ्यावी लागणार आहे. मे महिन्यातील कडक उन्हाचा त्रास तुमच्या पित्त प्रकृतीला होऊ शकतो. डोकेदुखी किंवा उष्णतेचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. अति विचार करणे थांबवा, कारण निम्मी दुखणी ही केवळ मानसिक तणावामुळे होतात. सकाळी लवकर उठून योगासने किंवा कमीत कमी 15 मिनिटे ध्यान केल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि कामात अधिक लक्ष लागेल. लक्षात ठेवा, तुमचे शरीरच ही तुमची खरी संपत्ती आहे. आता मी तुम्हाला तो विशेष उपाय सांगणार आहे जो मे महिन्यात तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यास मदत करेल. दर मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर हनुमान मंदिरात जाऊन गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास हनुमान चालीसाचे 11 वेळा पठण करा. यामुळे तुमच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि मंगळ ग्रहाचे शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल. तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास तुमच्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील. हे उपाय अत्यंत साधे आहेत, पण त्यांचा प्रभाव मात्र खूप खोलवर होतो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी काही नवीन आव्हाने घेऊन येऊ शकतो, पण ही आव्हाने तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर अधिक मजबूत करण्यासाठी असतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल जी तुम्हाला भविष्यातील मोठ्या संधीकडे घेऊन जाईल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. मेष राशीच्या स्त्रियांसाठी हा महिना आत्मसन्मानाचा असेल. घरातील कामांसोबतच तुम्ही तुमच्या छंदाला वेळ द्याल आणि त्यातूनच तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन देखील मिळू शकते. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. जसा जसा हा महिना संपत येईल तसे तुम्हाला जाणवेल की तुम्ही एप्रिलपेक्षा अधिक प्रगल्भ आणि सफल झाले आहात. आयुष्यात चढ उतार तर येतच राहतात, पण जो डगमगत नाही तोच खरा मेष राशीचा वाघ असतो. तुमच्या नशिबात राजयोग लिहिला आहे. फक्त गरज आहे ती योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची. हा महिना तुमच्या इच्छापूर्तीचा महिना ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्याची झलक दाखवते, पण तुमचे कर्मच तुमचे भविष्य घडवते. त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण तुमचे एक शेअर कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगा आणि ज्योतिष गुरु कुटुंबाचा हिस्सा बनण्यासाठी सबस्क्राईब बटन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होवोत, हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.